ADM मोडेम या DACचं आउटपुट जे आहे ते कंपॅरेटरच्या कुठल्याही एका टर्मिनलला द्यायचं. ह्या कंपॅरेटरच्या एका टर्मिनलला आपल्याला जी फंक्शन जनरेटरपासून साईन किंवा स्क्वेअर वेव्ह दोन आउटपुट येतात, त्याच्यापैकी सपोज आत्ता स्क्वेअर वेव्ह घेतलेलं आहे, ते इनपुट कंपॅरेटरच्या दुसऱ्या इनपुटला द्यायचं. त्याच्यानंतर ह्या IC 4013 त्याचं जे आउटपुट आहे ए आउटपुट आहे, ते ए आउटपुट ह्या कंट्रोलच्या बी इनपुटला शॉर्ट करायचं आणि या IC 4013चा सी जे आउटपुट आहे ते सी आउटपुट ह्या कंट्रोलच्या डी इनपुटला त्याला शॉर्ट करायचं, म्हणजे AB आणि CD असे शॉर्ट करायचे. नंतर हा जो लो पास फिल्टर आहे, ह्या लो पास फिल्टरच्या इनपुटला DAC पासून एक कनेक्शन द्यायचं आणि हे जे आउटपुट आहे LPFचं आउटपुट जे असेल ते आपलं ह्या LPFच्या आउटपुटपासून हे फायनल आउटपुट असेल, ते फायनल आउटपुट आणि आपण जे इनपुट दिलेलं आहे स्क्वेअर वेव्ह किंवा साईन वेव्ह, ती वेव्हफॉर्म, ह्या दोन वेव्हफॉर्मचे स्लोप काढायचे DSOवर आणि त्या दोन्हीमधला डिफरन्स असेल तो स्लोप ओव्हरलोड एरर असेल. ही स्लोप ओव्हरलोड एरर डेल्टा मॉड्युलेशनपेक्षा कमी असली पाहिजे.